बनवतीये ग? शेवग्याचं सूप. चला आता व्हिडिओ चालू झालेलाच आहे. शेवग्याचं सूप बनवलंय. जर तुम्ही आधीचा माझे व्हिडिओ नेहमी जे बघतात तर त्यांना माहितीच असेल की मी आधी एकदा टाकलेला आहे शेवग्याच्या सूपचा व्हिडिओ. आणि आज पुन्हा एकदा बनवलंय शेवग्याचं सूप. तर का ते तुम्हाला सांगते. एक मिनिट थांबा. आता हे बघितलं का तुम्ही, हा आहे शेवगा आणि ह्याच्यात सुद्धा आहे शेवगा. तर एवढा सगळा शेवगा असल्यानंतर आपण काय करू शकतो, भाजी करून करून किती वेळा बनवणार त्याची. तर म्हणून आता असं वेगळे वेगळे काही काही प्रकार. तर हा शेवगा आणलेला आहे आमच्या गावाकडून. काल हे गेले होते गावाला तर तिकडनं आणलेला आहे. आणि तर म्हटलं आता मैत्रिणींना पण 2-4 जणींना देऊन झालेला आहे, पण तरी पण शिल्लक राहिला एवढा. आणि हा आता भरपूर दिवस मला जाणार आहे. आणि भाजी काही जास्त करून कोण सारखी सारखी खात नाही. तर म्हटलं की असं आता त्याचे काहीतरी वेगळे वेगळे प्रकार बनवावेत, म्हणून हा सगळा उद्योग केलेला आहे. तर हे ना, आता मला असं वाटायला लागले की आता मी शेवग्याची सिरीज चालू करू का काय. शेवग्याचे वेगळे वेगळे प्रकार आता मला बनवायला लागणार आहे, कारण की नुसती भाजी कोणीच खाणार नाही. तर आता चला बघूया की असं किती शक्य होतंय मला बनवायला. तर इथं आता आजच्या मेनू मध्ये तर शेवग्याचं सूप रेडी आहे आणि चैत्राली मसाले भात बनवणार आहे. आणि मी एवढी छान अशी रेडी झालेली आहे. तर मी चाललेली आहे हळदी कुंकवाला. फायनली आज शेवटचा दिवस आहे हळदी कुंकवाचा. तर आज आहे रथसप्तमी आणि शेवटचा दिवस आहे. आज संक्रांत संपणार आहे, म्हणून आज राहिलेल्या सगळ्यांनी आज आहे ना हळदी कुंकू ठेवले. तर खूप ठिकाणी आज हळदी कुंकवाला जायचे. तर बघूया आता कुणाकुणाकडे म्हणजे डेकोरेशन बघायची उत्सुकता असते मला जास्त करून. वाणामध्ये एवढा काही इंटरेस्ट नसतो. तर चला त्या निमित्ताने आपलं एकमेकींच्या घरी जाणं होतं. आणि असं तर वर्षभर कोणी कोणाच्या घरी जात नाही. तर चला आता तिकडे जाऊनच. चला तुम्हाला आता थोडक्यामध्ये रेसिपी सांगते मी की कसं बनवलंय मी शेवग्याचं सूप. आधीच्या व्हिडिओमध्ये तर डिटेल रेसिपी आहेच, पण तुम्हाला परत एकदा सांगते की शेवगा 3-4 शेवगा आणि शेवग्याच्या शेंगा कट करून घेतल्यात. आणि त्याच्यामध्ये 1 कांदा, 1 टोमॅटो, हिरवी मिरची 1 आणि 1 लसणाची पाकळी असं सगळं पाणी टाकून ना कुकरमध्ये मी शिजवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ते थंड होण्यासाठी ठेवले. आणि मग नंतर शेवगा आणि ते सगळं शिजवलेलं भाजी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ना थोडंसं फिरवून घेतलेलं आहे. आणि त्याचा जो काही गर आहे तो गाळून घेतलेला आहे. आणि थोडं पाणी मिक्स केलेलं आहे, जे की आधी होतंच शेवगा शिजलेलं पाणी, तेच मिक्स केलं आहे मी. जास्त दुसरं पाणी एक्स्ट्राचं टाकलेलं नाही आहे. आणि आता तेच थोडंसं आपल्याला उकळून घ्यायचं आहे हे सूप. आणि त्याच्यामध्ये काळं मीठ आणि 1 चमचा तूप टाकलेलं आहे मी. आणि वरून मिक्स हर्ब्स टाकलेले थोडे टेस्टसाठी. तर एवढंच टाकलेलं आहे. आणि बघा सूप आपलं रेडी आहे माझं. आणि खूप छान असं टेस्टी लागतं. जर तुम्हीही बनवून बघा. अशा पद्धतीने एकदम सोपी रेसिपी आहे, अवघड काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. आणि चला आता हळदी कुंकवासाठी जाते मी. तर बघा इथं आलेले आहे मी हळदी कुंकवाला. आणि हे आहे मोनालीचं हळदी कुंकू. ही आहे मोनाली, जिच्या घरी आम्ही आलेलो आहोत. आम्हाला माहिती नव्हतं की ही उखाणे घ्यायला लावणार आहे. आणि आलेच तिने आम्हाला दरवाजामध्ये उभं केलं उखाणे घेण्यासाठी. तर बघा आता किती सगळ्यांची धांदल उडली. अचानक उखाणा घ्यायचा म्हटलं की कोणाला काही सुचत नाही आहे. आणि कान भरण्यात बायका आहे हौशी, महेश रावांचे नाव घेते हळदी कुंकवा दिवशी. अरे वा. आयुष्य जगते सोन्याची वाटी रथ सप्तमीला हळदी कुंकाच्या राशी, खंडेराव पाटलांचे नाव घेते मोनालीच्या हळदी कुंका दिवशी. जन्म दिला मातेने, पालन केले शशांक रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. वा वा.
मग कसे वाटले उखाणे सगळ्यांचे? छान छान होते ना. आणि थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत होता, तर थोडेसे उखाणे ऐकू येत नव्हते, तर आता समजून घ्या ते तुम्ही. बॅकग्राऊंडचा आवाज काय आपण बंद करू शकत नाही. आणि तर आता इथं आम्हाला हळदी कुंकू आणि तिळगुळ देते मोनाली. तर खूप सुंदर अशी रेडी झालेली आहे ती आणि एकदम छान दिसते. आता काही साड्या वर्षभर बाहेर नाही निघत. चला दुसऱ्या विंगला आलो तर आम्ही हळदी कुंकवाला. आज सगळे विंग फिरायचे. व्हिडिओ वाले म्हणत असतात पहिले तर वेगळा पाहिजे दिसतो. परवाच्या ड्रेस मध्ये वेगळे होते. आज सगळ्यांनी स्पेशल हळदी कुंकवासाठी साड्या घातल्या. त्या दिवशी नव्हत्या घातल्या. आज शेवटचा दिवस आहे ना म्हणून. साडीच ठेवली अशी काळीच होती. असंच करतात सगळे डेकोरेशन. 2 महिन्याला फोन घेते काय नवरा घराच्या बाहेर. हे मला ब्लॉग मध्ये आलं पाहिजे. काय हे आता जे बोलली ते नाही पण ब्लॉग बनवायचे म्हणा मला चांगलाच फोन पाहिजे. ब्लॉग बनवायसाठी तो फोन घेतलाय आताच ऑक्टोबर मध्ये. आणि आता परत 2 महिने झाले का. आज आहे ना हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस आहे, रथसप्तमी. तर त्यामुळे सगळ्यांच्या घरी ज्यांचं कोणाचं झालेलं नाही आहे त्यांनी सगळ्यांनी आज हळदी कुंकू ठेवलं होतं. त्यामुळे आज आहे ना भरपूर ठिकाणी जायचं होतं आम्हाला. आणि आमच्या इथं तर 3-4 विंग आहेत, तर त्याच्यामुळे आम्हाला भरपूर वेळ असा लागला सगळीकडे जायला. तर इथं आधीची आमची चर्चा ऐकली का तुम्ही? तर त्या राजश्रीने सांगितलं की आम्ही जे काही बोलले ते ठेवायचे व्लॉगमध्ये. तर बघा ही माझी छान अशी गोड अशी सबस्क्रायबर आहे आणि खूप छान छान कमेंटसुद्धा करते. तर तिचं मन मी कसं मोडणार. तर त्यामुळेच हे सगळं मी ठेवलेलं आहे. आणि असे छान छान तुम्हीसुद्धा कमेंट करत जावा, जे की मला खूप सारं आवडतं वाचायला. तर पहा आता आम्ही नेक्स्ट बिल्डिंगमध्ये अजून एका आलो आहोत. तर ही आहे पूजा आणि हिच्या घरी आलेलो आहोत आज हळदी कुंकवासाठी. तर सगळ्यांनी छान छान असं डेकोरेशन केलेलं आहे. आज हिचं हळदी कुंकू आहे पूजाचं. हिच्या घरी आलो आम्ही. अजून एका ठिकाणी जायचंय. चला घरातून आलो आणि ह्या घरात आलोय. समोरासमोर राहतात हे दोघी जणी. तू नको फोटो काढू, मी घेते तुला माझ्या व्हिडिओ मध्ये. चला आले बघा घरी. आणि घरी यायला वाजले 10-8 वाजता गेली होती हळदी कुंकवाला. हळदी कुंकू कमी आणि सगळ्या जणी रील्स साठीच भेटत असतात खरं तर. आता रील्सचाच सीझन चालू झालाय हळदी कुंकवाच्या नावाखाली. तर चला आम्ही पण त्यातल्याच एक आहोत. आमच्या पण झाल्या 2-3 रील बनवून. आणि चला आता जेवण वगैरे पण राहिले, आता जेवते. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.